अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक संख्या इथून वर ठेवा. श्लोक संख्या किती? 15. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम्. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम्. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. वेदांमध्ये नियत कर्म सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. तर आपण मागच्या वेळेस बघितलं यज्ञ करण्याचं किती महत्त्व आहे. आणि कलियुगाचा यज्ञ कोणता आहे? नामसंकीर्तनम यज्ञ. नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. कलियुगाचा यज्ञ आहे हरिनाम संकीर्तन. हा नाम संकीर्तन यज्ञ करायला पाहिजे कलियुगामध्ये विशेष. तर तेच पुन्हा या श्लोकामध्ये यज्ञ अर्थात कर्म किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. तर विशेष करून 3 प्रकारचे कार्य असतात: कर्म, विकर्म आणि अकर्म. 3 प्रकारचे कार्य समजलं? कोणते कोणते? कर्म, विकर्म आणि अकर्म. आता ह्या सगळ्यात कर्मच आहे, फक्त त्याला पुढं काहीतरी प्रत्यय लावलेला आहे. विकर्म, अकर्म. तर भक्ती म्हणजे काय आहे? अकर्म. अकर्म म्हणजे ज्याची आपल्याला भक्ती केल्यानंतर आपल्याला कुठल्याही गोष्टीची रिॲक्शन लागत नाही किंवा त्याचं तुम्हाला काही वाईट फळ नाही प्राप्त होणार. तर विकर्म म्हणजे विकृत केलेलं कर्म. विकृत म्हणजे जसं की शास्त्राच्या विरोधी केलेलं कर्म. मग जसं आपण बऱ्याच वेळेला काही ना काहीतरी मांसाहार करत असाल किंवा जे काही 4 नियम आपण म्हणतो ते सगळे तोडणं, त्याला म्हणायचं विकर्म. तर आणि कर्म म्हणजे जे कर्म बंधनामध्ये टाकतं त्याला म्हणायचं कर्म. काही गोष्टी आपण करतो, जसं की आता आपण सगळे वैष्णव बनण्याच्या मार्गी आहोत प्रभुपादांच्या कृपेने. तर काही लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचलेलंच नाही किंवा काही जण त्याचा स्वीकारच करत नाहीत. मग असे लोक फक्त कर्म करतात आणि कर्म केलं की मग त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे. पण भक्तीमध्ये कसं आहे की कर्मयोग म्हटलेलं आहे. भक्तीमध्ये आल्यानंतर ते कर्म आपण कुणाच्या प्रसन्नतेसाठी करत असतो? भगवान श्रीकृष्णांच्या. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यासि कौंतेय तत् कुरुष्व मद अर्पणम. गीतेमध्ये भगवंताने सांगितलं, जे काही हे अर्जुना यत् करोषि, तू जे काही करतोस, यदश्नासि, जे काही खातोस पितोस, हवन करतोस, यज्ञ करतोस, सगळं काही करतोस ते सगळं तत् कुरुष्व मद अर्पणम, मला अर्पण कर, माझ्यासाठी कर, माझ्या प्रसन्नतेसाठी कर. आणि हे करत असताना त्यामध्ये पुन्हा आणखी भगवान सांगतात की फळाची अपेक्षा करू नको. पण आपल्याला फळच पाहिजे असते प्रत्येक गोष्टीचं. भगवान श्रीकृष्णांनाही फळ आवडतं फार, म्हणून फळाचा भगवंतांनी उल्लेख केलेला आहे. कोणाला फळ आवडत नाही असं आहे का? कर्माचं फळ तर चांगलं फळ आवडतं आम्हाला, वाईट फळ असेल तर नको नको. मग लगेच आम्ही विचार करणार, अरे कसं काय आम्हाला भोगावं लागलं, कसं काय हे करावं लागलं. तर एकीकडे लोक असा विचार करतात की म्हणजे आमच्या बाबतीमध्ये असं का होतं. आणि बरेच जण असे विचारणारे मांसाहारी लोकच असतात. भक्त कधीही विचारत नाही की असं का झालं, माझ्या बाबतीत असं का झालं. भक्त म्हणजे नवशिखी असेल किंवा नवीन भक्त असेल तर तो विचारू शकतो. पण ज्याला थोडंसं शास्त्राचं अध्ययन प्रगत किंवा उत्तम किंवा मध्यम अधिकारी सुद्धा विचारणार नाही. 3 प्रकारचे भक्त असतात. एक आहे कनिष्ठ अधिकारी, उत्तम अधिकारी आणि मध्यम अधिकारी. तर आपण कनिष्ठ अधिकारी म्हणजे काय की
जे केवळ भगवंतांना भगवंत समजतात आणि सारखं भगवंत भगवंत भगवंत, भक्तांशी त्यांना काही घेणं देणं नाही, किंवा शास्त्राचं त्याला जास्त ज्ञान नाही, किंवा नवीन नवीन आलेले आहेत आता जस्ट. तिसरा अध्याय, 15वा श्लोक. तर म्हणजे कनिष्ठ अधिकारी किंवा फर्स्ट क्लास, कनिष्ठ अधिकारी म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला थर्ड कॅटेगरी ऑफ डिव्होटी, थर्ड क्लास असं नाही म्हणू शकत आपण, पण कनिष्ठ अधिकारी म्हटलेलं आहे की जो केवळ भगवंतांना भगवंत समजतो, भक्तांना जास्त त्याचा संपर्क नाही, किंवा त्याची श्रद्धा केवळ भगवंतावरती असते आणि शास्त्राचं पूर्ण ज्ञान त्याला नसतं. कोमल श्रद्धा आहे, श्रद्धा पण कोमल आहे. कोमल म्हणजे जास्त पूर्ण श्रद्धा नाही आहे की हां चला चांगलं वाटतंय थोडंसं जाऊन बसणं ऐकणं तेवढं पुरतंच. मध्यम अधिकारी ज्याची पूर्ण श्रद्धा आहे, निष्ठा आहे की कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, जे काही इथं सांगितलं जातं सत्संगमध्ये ते मला करायलाच पाहिजे. आजपर्यंत मी केलं नाही पण आता मात्र मी करेन. 16 माळा करायचे आहेत ना तर मी करेन, माळ घालायचे घालेन, दीक्षा घ्यायचे घेईन, सगळं काही मध्यम अधिकारीचं स्तर की तो त्या स्तरावरती येण्यासाठी उत्सुक आहे, किंवा शास्त्राचं ज्ञान त्याला झालेलं आहे बऱ्याच वर्षापासून, भक्तीमध्ये आहे, निष्ठा स्तरावरती आहे की कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि एकला ईश्वर कृष्ण आरसपभृत्य, बाकीचं काही घेणं देणं नाही. पण भक्ती ही प्रॉमिनंट आहे की मला भक्ती केलीच पाहिजे, कारण भक्तीशिवाय माझ्या आयुष्यामध्ये दुसरं काही मला जास्त महत्त्वाचं नाही असं ज्याला वाटतं तो निष्ठावान. किंवा कृष्ण भक्ती सोडून पण इतर जर देवी देवता असतील तर त्यांची पण भक्ती तो करणार नाही, कारण त्याचा पूर्ण विश्वास झाला की कृष्णच माझे, किंवा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू, उतरी पहिलं पारू कृष्ण माझा, कृष्ण सगळं सर्वस्व कृष्णच आहेत. तो झाला मध्यम अधिकारी. आणि उत्तम अधिकारी ते तर सगळ्यांमध्येच कृष्ण भक्त पाहतात, किंवा सगळ्या जीवांना कृष्ण भावना भावितच पाहतात, ते आहेत उत्तम अधिकारी. तर पुढं म्हटलेलं आहे की तर अशा प्रकारे कर्म, विकर्म आणि अकर्म. तर भक्ती यज्ञ जे कर्म आहे, तर यज्ञ आपण भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करत असतो. आता कलियुगामध्ये काही यज्ञ होतच नाही. कुठं होतो का यज्ञ? पूर्वी लग्नामध्ये वगैरे करायचे, पण आता लग्नामध्ये सुद्धा एवढं ते भांडं असतं त्यात पेटवतात, सप्तपदीसाठी तेवढाच यज्ञ करतात. तर यज्ञ वेदी असते पूर्ण मोठ्या. आता दीक्षेच्या वेळेस वगैरे यज्ञ होतो पंढरपूरमध्ये, जेव्हा तुम्ही याल, जे भक्त दीक्षित होणार आहेत किंवा दीक्षा घेण्यासाठी आलं तर दीक्षेला यज्ञ होतो. 2 तरीही असतात यज्ञ, कमीत कमी वेदी असतात, यज्ञ वेदी बनवलेलं असतं ते. तर त्याच्यामध्ये खूप त्याला भरपूर खर्चही आहे सामान्य, पण कलियुगात तेही नाही करू शकत. पण मेन यज्ञ संकीर्तन यज्ञ आहे कलियुगासाठी, तर तो यज्ञ आपण करायला पाहिजे. तर त्या यज्ञाने भगवंत प्रसन्न होतात. पुढं म्हटलेलं आहे 16व्या ह्याच्यामध्ये, एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति यह अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ सजीवती. हे पार्थ, वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो. असा मनुष्य केवळ इंद्रिय तृप्तीकरिताच जगत असल्याने व्यर्थच जीवन जगतो. लोकांना माहित नाही यज्ञ केला पाहिजे म्हणून. कोणाला माहिती आहे यज्ञ केला पाहिजे? आणि कोण यज्ञ करतंय? बाहेरचे लोक कोण करते का? नाही. सांगितलं जातं तरी पण लोक ऐकत नाही. आणि इथं भगवंत सांगतायत की जो यज्ञ करत नाही तो काय व्यर्थ जीवन जगत आहे. पण हे समजत नाही आम्हाला. लोकांना काय वाटतं, आम्ही सुखी आहे, आम्ही निवांत आहे, आमचं चाललंय सगळं व्यवस्थित आहे, मग यज्ञ कशाला करायला पाहिजे? मग कुठेतरी यज्ञ काहीतरी यज्ञ कसा होतो त्यांच्याकडून की काहीतरी कुठेतरी अन्नदान करत असतील, सेवा करत असतील, थोडाफार त्याचं पुण्य त्यांना प्राप्त होतं. पण दररोज यज्ञ केला पाहिजे. यज्ञ कधी कधी नाही करायचा. काही जण भागवत कथा सप्ताह यज्ञ वर्षातून एकदा बऱ्याच ठिकाणी होत असतो. पण भागवत पण नित्यम भागवत सेवया, भागवतातच सांगितलंय. भागवत कधी वाचायचं? कधी कधी नाही, किंवा वर्षातून 7 दिवस नाही, कधी दररोज वाचलं पाहिजे भागवत. जप कधी केला पाहिजे? दररोज नाही, नित्य. नित्य म्हणजे सततच केला पाहिजे, त्याला खंडच पडू नाही द्यायला पाहिजे. अर्जुन तर झोपल्यावर सुद्धा अर्जुनाच्या मुखातून नामच येत होतं भगवंताचं. इतका अर्जुन भगवंताचं चिंतन करायचं. झोपल्यावर नाम येते असं कोणी आहे का?
असाल, मी तर नाही आहे अजून. तर इतकं चिंतन व्हायला पाहिजे भगवंतांचं. ज्या वेळेस अर्जुन कुरुक्षेत्रावरती होते तर झोपलेले होते आणि भगवंताचं नामस्मरण चालूच होतं त्यांचं झोपेत सुद्धा. भगवंत गेले आणि म्हणले, अरे उठ, तुला झोप तरी कशी काय लागते? उद्या ते पितामह भीष्म ते 5 बाण दुर्योधनाने दिलेले ते चालवणार आहेत, काय कळतंय की नाही? तुम्ही आहात ना भगवंता. इतकी भगवंतावर सोपविला भार तयावरी, किंवा घालू भार तयावर, भगवंतावरती सोडून द्यायचं सगळं, मग आपण निवांत राहू शकतो. आणि भगवंत काळजी घेतात. पण भगवंतावर विश्वास पाहिजे, भक्तांवरती साधूंवरती पण विश्वास पाहिजे. विश्वास ज्याचा आहे त्याला त्याची प्रचिती पण येते आणि त्याच्यासाठी यज्ञ करायला पाहिजे. तर रोज नामजप यज्ञ आहे. या श्लोकामध्ये भगवंतांनी काबाड कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या या भोगवादी प्रणालीची निंदा केली आहे. तर काही जण, काही फिलॉसॉफी अशीही आहे, काही तत्वज्ञान असं आहे की चारवाक नाही, एक हे होते, त्यांनी सांगितलं की ऋणम कृत्वा घृतम पिबेत, यावम जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. म्हणजे काय, त्यांनी असं सांगितलं की सुखी जीवन जगा, मनुष्य जीवन काही सारखं सारखं नाही, भोग घ्या सगळ्या गोष्टींचा. आणि काय म्हणले, तूप प्या म्हणले, तूप खा नाही म्हणले. ऋणम कृत्वा, ऋण म्हणजे कर्ज काढून, ऋण काढून सण करा म्हणतात की नाही लोक काही. तर कर्ज काढून तूप प्या म्हणून सांगितलं त्याने. चारवाक ना, चारवाक म्हणी बहुतेक. तर असेही काही मुनी की त्यांनी सांगितलं की भोग घ्या. आणि काही अशाही संस्थाही आहेत, काही जण ते सांगतात की संभोग से समाधी. काय म्हणतात लोक, संभोग से समाधी. असं होऊ शकतंय काय? कुठलं तत्व आणि कुठलं फिलॉसॉफी काय याच्यात, तत्व काय हे समजत नाही लोकांना. ते म्हणतात की एखाद्या गोष्टीचा तुम्ही भोग इतका घ्या इतका घ्या इतका घ्या की मन भरोपर्यंत भोग घेतल्यानंतर तुम्हाला एक दिवस असं होईल की त्या गोष्टीचा भोग घ्यायची इच्छा होणार नाही. असं होऊ शकतं का? होऊ शकतं का? असं वाटतंय का तुम्हाला असं होऊ शकतं? एखाद्या गोष्ट जी तुम्हाला आवडते तिचा मनसोक्त भोग घेत राहा घेत राहा घेत राहा आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला ती गोष्ट किळसवाणी वाटायला लागेल. असं होऊ शकतं का? इंद्रियांच्या बाबतीत तर असं कधीही होणार नाही. कारण पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा म्हणलेला तुकाराम महाराज म्हणतात. तर इंद्रियांना जे वळण लागलेलं आहे ते कधीही जाऊ शकत नाही. त्यामुळं आणि त्याच्यासाठी एकच पर्याय आहे, भगवंताची भक्ती करणं, यज्ञ करणं. यज्ञाद्वारे काय होतं की इंद्रिय, आपली जी इंद्रिय आहे ती शुद्ध होतात यज्ञामध्ये बसल्याने, भगवंताच्या नामाचं उच्चारण केल्याने. कारण तिथं सगळं स्पिरिच्युअल व्हायब्रेशन्स असतात. आणि हे जे आहे संभोग से समाधी किंवा ऋणम कृत्वा घृतम पिबेत, बाहेरचे लोकही तसंच करतात. जीने के हे 4 दिन, कोणी बघितले पुढं काय होणार आहे ते, पुढचं कुणाला माहिती आहे? अहो माहिती नाही म्हणजे तुम्ही वाचत नाही म्हणजे तुम्ही डोळे, एक पक्षी असतो कुठला तरी, मी असं ऐकलं की त्याला जेव्हा संकट येतं किंवा त्याला असं वाटतं की आता ते पुढं जे आपल्या पुढं संकट, आता मृत्यू आलाय, तर तो पक्षी काय करतो की जमिनीमध्ये असं खड्डा करतो आणि स्वतःचं डोकं त्याच्यामध्ये हे करतो. हां हां, शहामृग असतो का माहीत नाही मला, काय तर नाव आहे त्याचं. पण तो हे करतो आणि त्याला वाटतं की आता माझ्यावर आलेलं संकट किंवा मरण टळलेलं आहे. असं होऊ शकतं का? स्वतःहून डोळे, किंवा कुणीतरी डोळे झाकतंय आणि म्हणतंय अहो सूर्यच नाही, प्रकाशच अस्तित्वात नाही. असं होऊ शकतं का? म्हणजे आम्हाला ज्ञान नाही याचा अर्थ ती गोष्ट नाहीच आहे असं होऊ शकतं का? तर ते घेतलं पाहिजे, तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, गुरुचा शोध केला पाहिजे. आणि मनुष्य जीवन त्याच्यासाठी आहे. नाही केवळ काबाड कष्ट करा, कर मर कर, लाईफ इज टफ देन यू विल डाय. जीवन एक संघर्ष आहे, तो नित्य संघर्षच आहे. आजच एक जण आले होते, त्यांना जॉब लागला, 12 तास, सकाळी 7 ते संध्याकाळी 7, बिचारे एवढं एवढं तोंड करून आले. म्हणलं किती किती कंटाळले तुम्ही? होय प्रभूजी काय सांगू आता, जॉब करायचा आहे.
तुमचं काय चाललंय म्हणले प्रभूजी. म्हणलं आमचं निवांत. आमचं काय चालणार आहे? अहो तुमचं काही चेंजच नाही म्हणे, तुमचं एकच एक ते एकच आहे. म्हटलं एक हरिनाम केशव, आता दुसरं काय? आम्ही शाश्वत भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे, त्यामुळे आमच्यात बदल काय होणार आहे? आता रोज तेच प्रोग्राम, रोज तेच हरे कृष्ण कीर्तन करायचंय. लोक वेगवेगळे असणार आहेत, आज इथे उद्या तिथे परवा तिथे. तर हे महत्वाचं आहे, कारण आपण प्रत्येक गोष्ट शाश्वत इच्छितोय, कारण आत्म्याचा स्वभाव शाश्वत आहे. आत्मा कसा आहे? शाश्वत आहे आत्मा. म्हणून प्रत्येक गोष्ट त्याला मिळणारीची किंवा घ्यायची जी गोष्ट आहे ती पण कशी पाहिजे? शाश्वतच गोष्टीची इच्छा करतो तो. आनंद पाहिजे. तात्पुरता हवा वाटतो का? नाही, शाश्वतच पाहिजे तो पण. मग तो शाश्वत आनंद संसारात आहे का? नाही. तो कुठे आहे? भगवंतांच्या हरिनामामध्ये किंवा भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. आणि तो शाश्वत आनंद किंवा तो शाश्वत आनंद आपल्याला यज्ञ केल्याने सुद्धा प्राप्त होणार आहे. मग तो संकीर्तन यज्ञ असेल किंवा जे काही यज्ञ, स्वाहा स्वाहा स्वाहा. स्वाहा म्हणजे ही अग्नीची पत्नी आहे, अग्निदेवतेची पत्नी आहे स्वाहा. तिच्या नावाने ते सगळे यज्ञाच्या हे गोष्टी हे केल्या जातात. तर त्यामुळं सुख हवं आहे तर आपण यज्ञ केला पाहिजे. आणि कलियुगासाठी हरिनाम संकीर्तन यज्ञ आहे. तर विशेष पुढे म्हणतात प्रभुपाद, भौतिक जगाचा भोग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे आवश्यक आहे. जो अशा नियमांचे पालन करत नाही तो अधिक अधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटमय जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमानुसार विशेषतः मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही योगायोग मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. कुठल्याही एक योग, भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, विशेष करून भक्तियोग सोपा आहे सगळ्यात. ज्ञान घेण्यासाठी वाचायला पाहिजे, ते समजलंही पाहिजे, तेवढी बुद्धीही चालायला पाहिजे. कलियुगातल्या लोकांची तेवढी बुद्धी पण नाही आहे. कलो शूद्र संभवः, कलियुगामध्ये ब्राह्मणही तेवढे राहिलेले नाही आहेत. प्रायेण अल्पायुष सभ्य कलवस्मिन युगे जनः मंदः सुमंदमतयो मंदभाग्यात् हि उपद्रतः. कलियुगातले लोक मंद सुमंद असतील असं सांगितले. मग आम्हाला ज्ञान तरी कुठं, कलियुगात ज्ञानयोग कुठं साध्य करणार? आणि किती जण येऊन प्रवचन ऐकायला बसतात, सांगणारे भरपूर झाले, यूट्यूबर्स असतील किंवा बाकीचे कोणी, ऐकायला कोणी तयार नाही. तर त्यामुळे ज्ञानयोग तर झालं. कर्मयोग, कर्म तर करतात सगळे, पण कर्मयोग करणं अवघड आहे. ते कर्म प्रत्येक भगवंतांना अर्पण करणं किंवा भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करणं, ते समजण्यासाठी फार वेळ लागेल. त्यापेक्षा आपलं भगवत भक्ती करा आणि भगवंतांना प्राप्त करू शकतो आपण सहजासहजी. तर जे मायावादी वगैरे जे लोक असतात किंवा ज्ञानी, ते पण थोडंसं जास्त त्यांना ते ज्ञानाच्या दृष्टिकोनातून भगवंतांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण श्रील प्रभुपाद म्हणतात आपण तर खाता पिता चालता बोलता भगवंतांना प्राप्त करू शकतो. कारण एवढं सगळं ते पुस्तकं वाचा, वेद वाचा, कोणी सांगितलंय? त्या सगळ्याचं सारच प्रभुपादांसारखे संत आपल्याला देत आहेत की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. मग काय वेद वाचायची गरज आहे? हे सार असेल, हे समजलं एखाद्याला, तर ते वेद वाचायची तरी काय गरज आहे? आणि त्याचा अर्थ पण समजेल, नाही समजेल, वाचता येईल, संस्कृत नाही, उच्चारण चुकीचं होईल, परत त्यात आणि आम्हीच अडकून बसू कुठेतरी. त्यापेक्षा जे साधू संत सांगतायत, सोपा मार्ग, सरळ मार्ग दाखवलेला आहे, स्वतःच्या आचरणातून दाखवलेला आहे. महाजनो येन गथ सपंथः, त्यांच्या चरणाचं अनुगमन करूया आणि आपल्याला भक्ती प्राप्त होईल. आणि प्रभुपादांनी ते सांगितलेलं आहे. शुद्धीकरणासाठी यज्ञ चक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. कृष्ण भावनाभावित नसणारे लोक निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग असतात, त्यामुळे त्यांनी पुण्यकर्म करणे अपरिहार्य असते. यज्ञ पद्धतीची रचनाच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि विषय वासनेत दंग असणारी व्यक्ती तिचा उपयोग करून इंद्रिय तृप्तीच्या कर्मफळांमध्ये न गुरफटता आपल्या इच्छा तृप्त करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर नव्हे तर भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. ही व्यवस्था प्रत्यक्ष देवदेवतांकडून कृतीत उतरवली जाते. म्हणून वेदामध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात. अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेचेच आचरण आहे. तर
भगवान श्रीकृष्ण सांगतात की दोन, आता हे यज्ञ म्हणजे काय आहे, कधी कधी इतर देवी देवतांच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ केले जातात. ओम असं स्वाहा स्वाहा करताना प्रत्येक देवी देवतेचं नाव घेतलं जातं. इदम सूर्य सूर्य इदम सूर्याय इदम नमः असं काहीतरी आहे, मला ते एक्झॅक्ट आठवेना आता. तर सूर्यदेवतेला जर हे करायचं असेल किंवा बाकीच्या देवी देवता आहेत त्यांना प्रत्येकाला त्या यज्ञामध्ये आहुती दिली जाते. मग एक आहे की देवी देवतांसाठी यज्ञ करणं आणि दुसरं आहे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ करणं. मग दोन प्रकारचं झालं. मग देवी देवतांसाठी यज्ञ केला तो पण भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. कसा? इनडायरेक्टली झालं, अप्रत्यक्षपणे. एक आहे सरळ ताटामध्ये घास आहे तो उचलून असं खावा. दुसरा आहे की घास घ्या आणि असं करून घ्यावं. कसं परवडेल आपल्याला किंवा कसं सोपं वाटेल? सहज घेणं सोपं आहे ना. तर भगवान तेच सांगतात, प्रत्यक्षपणे माझी पूजा करा. मग हरिनाम यज्ञाने आपण भगवंताची डायरेक्ट पूजा करू शकतो. तर बाकीचेही यज्ञ, मग काही लोकांना सहज खाणं शक्य नाही. कारण बघा, काही लोक म्हणजे आजकाल तर बरेच सगळ्या समाजामध्ये अशी मेंटॅलिटी असते. एखाद्या ठिकाणी जर तुम्ही बाजारला गेलात आणि शेतकऱ्याचा माल विकायला बसलाय, तो चांगला दिसतोय, चांगला असतोच शेतकऱ्याजवळचा, आणि दुसरीकडे काहीतरी केमिकल टाकून किंवा काहीतरी हे बनवून आणलेलं आहे आणि जास्त गर्दी, तुम्हाला त्याचा रेट पण जास्त आहे. ज्याच्यात केमिकल भेसळयुक्त आहे काही ना काहीतरी आहे त्याचा रेट जास्त, पण तिथं जास्त गर्दी कुठं असणार? व्यापाऱ्यापाशी. शेतकऱ्याजवळ नसणार आहे. कारण लोकांना वाटते का अरे तिथं गर्दी आहे, तिथं जास्त रेट आहे म्हणजे चांगलं तिथंच भेटेल. पण तसं नसतंय. तसंच भक्तीमध्ये सुद्धा किंवा संप्रदायामध्ये कधी कधी सहजासहजी एखादी गोष्ट, आता हरिनाम पैसे पडत आहेत का? नाही. तरी सुद्धा लोकांना कळत नाही. 16 माळा जपच करायला तयार होत नाहीत लोक. किती सोपा उपाय आहे. मग सांगून 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष निघून जातात. काही जणांचा जन्म निघून जातो. तरी पण ते वेलविशर सगळे बनवू शकतात. पण भक्त बनणं, प्रॉपर डिव्होटी, प्रॉपर भक्त बनणं, की त्याच्यामध्ये दीक्षा आली, ते 4 नियमांचं पालन आलं, सगळ्या गोष्टी हळूहळू करायला पाहिजेत आपण. आणि त्याच्यासाठी सत्संग रेग्युलर ऐकला पाहिजे. तेच खरा यज्ञ आहे की भगवंताच्या प्रसन्नतेसाठी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि तेच कृष्ण भावनेचे आचरण आहे. आणि हे जमत नसेल तर मग पहिली, दुसरी, तिसरी करत एक 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 करत वरती येणार तो व्यक्ती. ह्या देवतेची पूजा करा, तिकडून त्याला जावा. मग त्यांची कृपा प्राप्त करणार. आणि हळूहळू परत अल्टिमेट तर इथंच यायचंय तुम्हाला. कारण हे केल्याशिवाय पर्याय नाहीये. कलियुगात नाम घेतल्याशिवाय तुमचा उद्धार होणार असं नाही. तुम्हाला हरिनामच घ्यावं लागणार आहे. गुरुचा स्वीकार करावाच लागणार आहे. 4 नियमांचं पालन करावंच लागणार आहे. मग ते आज असो, उद्या असो किंवा पुढच्या जन्मात असो. पुढं म्हटलेलं आहे, यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. परंतु जो आत्म्यातच रममान झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. तर ही जी स्थिती सांगितलेली आहे. आता यज्ञ वगैरे हे कोणासाठी? संसारिक लोकांसाठी, कर्मी लोकांसाठी. पण जे शुद्ध भक्त आहेत त्यांचं वर्णन इथं केलंय. आत्म्यातच रममान झालेले आत्मसाक्षात्कारी जीव आहेत. जसे की गुरु महाराज आहेत, श्रील प्रभुपाद होते. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. जे उत्तम अधिकारी आहेत त्यांना कुठला यज्ञ करायचे? बाकीचे यज्ञ, जे देवदेवतांचे यज्ञ करायची गरज काय? ते सतत हरिनामच करत असतात आणि सतत भगवंताबद्दल इतकं ऐकतात आणि बोलतात एवढंच. त्यांना दुसरं सुचतच नाही. आता सध्या गुरु महाराज आलेत, मंदिरामध्ये आहेत. तर गुरु महाराज एक क्षण सुद्धा एकतर जप करतात, कुणी बोलायला लागलं, गुरु महाराजांचा मसाज करतात काही भक्त, त्यावेळेस सुद्धा गुरु महाराज कानामध्ये हेडफोन टाकून ऐकतच असतात. आपण विचार करू शकतोय, भगवंताबद्दल इतकं ऐकतात हेडफोन टाकून, एक क्षण सुद्धा
वेळ घालवत नाहीत किंवा त्यांना म्हणजे किती ते आपण विचार करू शकतो की त्यांना किती आस्वादन होत असेल, किती आनंद प्राप्त होत असेल भगवंतांबद्दल ऐकण्यामध्ये किंवा श्रील प्रभुपादांचे ग्रंथ वाचण्यामध्ये, ह्या कृष्ण भावनेमध्ये. पण आम्ही थोडंसं सत्संगाला आलं की थोडं अर्धाभर तास झालं की मन आमचं लागते का? कधी होतंय? घरी जायचंय, घरची कामं पडले, काही ना काहीतरी होते. तेवढंच आपला अर्धा तास ठीक वाटतंय, पण त्याच्यानंतर मन वढाय वढाय लगेच वढायला लागते मन आमचं. तर पण जो आत्मसाक्षात्कारी जे आहे त्याला इतर कर्तव्य काही राहत नाही. तात्पर्यामध्ये म्हणतात प्रभुपाद, जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असून आपल्या कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संतुष्ट असतो, त्याला इतर काही कर्तव्य करायचे राहत नाही. तो कृष्ण भावना भावित असल्यामुळे सहस्रो यज्ञांच्या आचरणाने हृदयातील धुतले जाणारे अशुद्ध मालिन्य त्याच्या हृदयातून तात्काळ धुतले जाते. चेतनेच्या अशा अशुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंताशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते. याप्रमाणे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित होते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही आणि तो कधीच मदिराक्षी तथा इतर प्रलोभनामध्ये कधीच आनंद प्राप्त करत नाही. जसं एखादा दारुडा व्यक्ती आहे, त्याला दारू पिण्यामध्येच आनंद प्राप्त होतो. तसे एखादा हरिनाम घेणारा व्यक्ती आहे, त्याला केवळ भगवत भक्तीमध्येच आनंद प्राप्त होणार. त्याला तुम्ही कुठेही नेऊन सोडलं तर तो राहू शकणार नाही. एकदा ज्याला भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचं वेड लागलेलं आहे, जसं मीराबाई होत्या, 5 वर्षाच्या असताना त्यांनी कृष्णाला पती मानला आणि तेव्हापासून त्यांची सेवा करायला चालू केलं. ते शेवटपर्यंत त्यांचा विवाह जरी झाला, पती होता, पतीच्या नंतर मागे राहिल्या एकट्या, पण त्यांनी काही कृष्णाला सोडलं नाही किंवा कृष्णाने ज्याला पकडलेलं आहे त्याला कृष्ण कधीही सोडत नाहीत. पण तुमची पकडायची इच्छा पाहिजे पहिल्यांदा कृष्णाला. तर त्यामुळे कृष्णाला जेवढं घट्ट पकडाल तेवढं कृष्णही आपल्याला घट्ट पकडतात. मग कधी कधी आपल्या काही अपूर्णता, आपल्या काही त्रुटी, आपल्यामध्ये काही आपल्या अवगुण असतील तर ते भगवंत अवगुण नाही बघत. कोणती गोष्ट चांगली, अरे एवढी सेवा करतोय, सत्संगला येतोय, बसतोय, ऐकतोय, जप करतोय, जरी मन लागत नसलं तरी जिभेने रटायचं चालू आहे, प्रभूजी सांगतायत म्हणून तरी सोहळा करतोय किंवा दर्शनासाठी येतोय, पंढरपूरला येतोय, काहीतरी करतोय, एवढं तरी माझ्यासाठी करतोय म्हणजे भगवंत फार प्रसन्न होतात, फार खुश होतात. एकदा त्या भगवंताला आपलं म्हणून बघा. हे भगवंता, हे श्री श्री राधा कुंज विहारी म्हणा, तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे, माझं तुमच्यावरती फार प्रेम आहे. एवढं 3 वाक्य रोज बोला तुम्ही भगवंतांना, रोज बोललं पाहिजे. आणि जेव्हा रोज बोलू आपण, मग भगवंताच्या प्रसन्नतेसाठी धोती कुर्ता जर घातला आरती करताना तर भगवंत किती प्रसन्न होतील. आणि एवढी सुंदर सेवा केल्यानंतर तर भगवंत किती प्रसन्न होतात दररोज. आणि इतका आनंद दिवसेंदिवस तो आनंद वाढत जातो. आनंदांबुधिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृत आस्वादम. भगवंताला कुठल्या गोष्टीची आवश्यकता नाही आहे आपल्याकडून. जे अखिल ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, नायक आहेत, त्यांना काय गरज आहे? आपली काय गरज आहे का आपली सेवा त्यांना हवी आहे म्हणून? पण स्वतः आपल्याला गरज आहे. आमचं हृदय शुद्धीकरण होत आहे त्याच्यामुळे. केवळ समोर येऊन प्रणाम जरी केला भगवंतांना, दर्शन जरी केवळ केलं तरी सुद्धा भगवंत फार प्रसन्न होतात. आणि मग एखादा जर भगवंताचं नामसंकीर्तन करत असेल आणि त्यामध्ये एखादा जर तर हे जे ऐकून इथं घेतलेलं ज्ञान ऐकून दुसऱ्यांना सांगत असेल, तोही भगवंताला फार प्रिय आहे. न च तस्मात् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः, भगवद्गीतेमध्ये म्हणाले. त्या मनुष्यासारखा मला दुसरा मनुष्य कोणताही प्रिय नाही जो माझ्या गुणगौरवाचं कार्य करतो किंवा तो इतरांपर्यंत हे पोहोचवतो, माझ्या लीला कथा ऐकवतो. अशा व्यक्तीला तर भगवंत कधी सोडत नाही. अशा कितीतरी कथा आहेत ज्याने आयुष्यभर भगवंतांची सेवा केली आणि शेवटी भगवंत त्यांच्यासाठी आलेत. अशा वृंदावनमध्ये तर अनेक संत आहेत
किंवा आजही आहेत काही संत. तर मग आपण भगवंतांची सेवा केल्यानंतर भगवंत काय येणार नाहीत आपल्यासाठी? एखाद्याने आयुष्यभर भगवंताची माळ घातली. आता बघा, या संसारात काही लोक करतात, कोणासाठी काहीतरी करतात, किती काळ राहतं ते, लगेच लोक विसरून पण जातात की हा आमच्यासाठी. अहो केलं असेल, त्यांचं ते कर्तव्यच होतं. अहो स्वतःची मुलं सुद्धा आईबापाला म्हणतात काय केलं माझ्यासाठी तुम्ही, आणि केलं तरी ते तुमचं कर्तव्य होतं. भगवंत तसं नाही म्हणत. भगवंत कधीच तसं म्हणत नाहीत, पण मुलं म्हणतात की नाही, काय केलं तुम्ही माझ्यासाठी. पण भगवंत नाही म्हणणार तसं कधी. भगवंत म्हणणार की अरे एवढं संसाराचा गाडा ओढायचा होता, त्यातून सुद्धा तू माझ्यासाठी वेळ काढतच होता. माझ्यासाठी तिकडून पापरीतून येत होता पेनूरला सत्संगासाठी, दिवसभर काम करून शेतात जप करत होता माझ्यासाठी, यात्रा धाम यात्रा करत होता, काय काय करत होता माझ्यासाठी. एवढं सगळं केल्यानंतर मी तुझ्यासाठी एवढं तर करू शकतो. भगवान फार सतर्क असतात प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि इतके सतर्क असतात की, आणि म्हणजे फार पर्सनल आहेत भगवंत, इंटिमेट पर्सनल आहेत. इतके पर्सनल आहेत की प्रत्येकाचं काळजी घेतात भगवंत. बघा किती असंख्य लोक आहेत या जगामध्ये, कितीतरी लोक आहेत, प्रत्येकाच्या हृदयात राहणं, प्रत्येकाच्या कर्माचा लेखाजोखा ठेवणं, आणि त्याच्यानुसार त्याला योग्य वेळी त्याची रिॲक्शन पण देणं, त्यानुसार योग्य वेळी त्याला त्याच्यातून बाहेर काढणं, त्याला वाचवणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं किती अवघड आहे की नाही. एकदा काय झालं की एक भक्त होते, आणि भगवंताला येऊन म्हणतात की काय तुम्हाला काय नुसतं तिथं दिवसभर आपलं असं उभं राहायचं असतं, आणि तुम्ही काय करताय, काय काम आहे का तुम्हाला दुसरं? राधाराणी सोबत आहे आणि बासरी घेऊन उभं राहायचंय नुसतं अल्टरमध्ये ह्याच्यामध्ये. अरे म्हणले हो का, एवढं सोपं वाटतंय का तुला ते? हा म्हणजे काय अवघड आहे, मी पण करू शकतो. ठीक आहे म्हणले, उद्या उद्या ये तू, तुला मी माझ्या ह्याच्यामध्ये उभा करतो, बघू काय होतंय. तर त्यांनी आला, उभा केलं भगवंतांनी स्वतःच्या जागेला त्याला, आणि आल्यानंतर मग एक व्यक्ती दर्शनासाठी आला. दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी जे काही हे होतं ते तिथं हे केलं, आणि पाकिट एका व्यक्तीचं तिथं खाली पडलं होतं. पडलं, त्याचं गरीब होता पाकिट, तो देवादर्शन काहीतरी काम चांगलं होणार होतं त्याचं म्हणून तो आला होता दर्शनाला, आणि त्या गरीब लोकांचं पाकिट तिथं पडलं. पाकिट पडल्यानंतर तो तसाच निघून गेला पुढे, आणि मग ज्याला हवं म्हणजे सापडलं त्याला दुसऱ्याच कोणाला तरी, काहीतरी गडबड होते सांगत माझी. तर एक व्यक्ती, हा श्रीमंत व्यक्ती होता, तर त्याचं पाकिट पडलं, आणि ते दुसरं कोणाला तरी सापडलं तिथं, आणि तो चोर होता. चोर होता तो. तर त्याला सापडल्यानंतर त्यानं घेतलं, आणि तो तिथून निघून पण गेला. चोराला पाठीमागं गर्दी असते मंदिरात, आणि हे त्याने बघितलं, आणि त्याने बघितल्यानंतर त्याला काही ते हे होईना, हे असं कसं काय पाकिट. आता तो साधारण व्यक्ती आहे, तो काय विचारावं, त्याला काय कोणाच्या कर्माचं माहिती आहे का, मागचं काय माहिती आहे का, पुढचं काय माहिती आहे, तर त्याला काहीच कळेना. तर तो कन्फ्यूज झाला. म्हणजे जस्ट आता थोड्याच वेळ उभा राहिलेला होता, दर्शनाच्या पहिलाच व्यक्ती तो श्रीमंत व्यक्ती आला, दुसरा व्यक्ती चोर आला, तिथं पाकिट पडलं, ते लगेच गेलं. त्याला काय कळेना आता काय ह्या स्थितीमध्ये काय करायचं, विचार करायला लागला तो. तर भगवान म्हणले बघ, अजून दिवसभर अशा बऱ्याच गोष्टी घडणार आहेत की ज्याचं तुला काहीही ज्ञान नसणार आहे, मागचं पुढचं काहीच माहिती नाही. तर भगवान म्हणले ते बरोबर झालेलं आहे, कारण तो श्रीमंत व्यक्ती त्याच्या कर्मानुसार त्याचं पाकिट पडलेलं आहे. त्याचं कर्मानुसार म्हणजे त्याचं जे पाकिट पडलंय, आणि ज्याला हवं आहे त्या चोराला पैशाची आवश्यकता आहे, ते बरोबर त्याच्यापर्यंत पोहोचलंय. आणि ही अरेंजमेंट कोणी केली आहे? मीच केले म्हणले. त्याला विसर भोळा करणं किंवा त्याच्या हातून पाकिट पाडणं हे कोणी केलंय? मी केलंय म्हणले ते. तर हे सगळं भगवंतच करत असत. सगळ्या काही बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये, सगळ्याच गोष्टी भगवंताच्या ह्याच्याशिवाय काही होत नाही. पण हे जे भक्त आहेत त्यांना समजू शकतं. मग बरेच जण भगवंताजवळ यायलाच घाबरतात, कारण भगवंत फार शुद्ध आहेत. शुद्ध व्यक्तीच भगवंतापर्यंत येऊ शकतो, बाकीचे येऊ शकत नाही. भगवंत सगळ्यांना घ्यायला तयार आहेत, अशुद्ध असा तुम्ही. मग आम्ही काही जणांना म्हटलं की तुम्ही भागवतम घ्या, भागवतम घ्या. ते म्हणतात घ्यायचं आहे, पण आमच्यात थोडंसं हे करतात, खातात पितात.
म्हणलं आधी घ्या तर भागवत. भागवत आल्यानंतर, वाचल्यानंतर, ज्ञानाचा प्रकाश झाल्यानंतर सोडाल की. मग घाबरतात लोक, असं काही घेत नाहीत, गीता वगैरे घेत नाहीत. हरे कृष्णाचे भक्त फार हुशार असतात. ते म्हणतात, ते पॅकिंगमध्ये भगवद्गीता देतात. ते म्हणतात ही पॅकिंग आहे, तुम्ही फक्त वरच्या प्लास्टिकला शिवताय, आतमध्ये गीतेला शिवत नाहीत. तर असंही काही भक्त घेऊन त्यांना देऊन टाकतात भगवद्गीता. तर भगवंत फार काळजी करतात भक्तांची. आणि जे मग यज्ञ करणाऱ्यांची मग सगळ्यांचीच काळजी करतात. असं नाही की भगवंत आता मग जे यज्ञ करतायत तेवढ्यांचीच काळजी करतायत असंही आहे का? नाही. भगवंत सगळ्यांची काळजी करतात. कारण सगळे भगवंताची लेकरं आहेत, भगवंताचे अंश आहोत आपण. ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. पण या प्रकृतीमध्ये आल्यामुळं, इंद्रिय विषयांच्या आकर्षणामुळे आपण प्रकृतीस्थानी कर्षती. कर्षती म्हणजे घर्षण. सारखं आम्हाला असं मनात इच्छा होतात, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. हे सारखं चालू आहे चक्र, डोक्यात विचार चालू आहेत, हे पाहिजे, ते पाहिजे. पण जेव्हा हरिनाम सुरू होतं, यज्ञ सुरू होतो, यज्ञामध्ये काय होतं? स्वाहा स्वाहा. मग त्या सगळ्या इच्छा अग्नीमध्ये जळून जातील. हरिनाम सगळं पाप जाळून टाकेल. ज्या भौतिक इच्छा आहेत त्या पण जाळून टाकेल. आणि इच्छा फक्त एकच राहील, ती म्हणजे कधी मला भगवंत भेटतील, कधी मला कृष्ण भेटतील, कृष्णाचं दर्शन कधी होईल. हे राधे व्रज देविके च ललिते, हे नंद सुनो कुतः, श्री गोवर्धन कल्प पाद पतले, कालिंदी वन्ने कुतः. हे राधे व्रज देविके च, हे राधाराणी कुठे आहे, कुठे आहेत कृष्ण, कुठे आहेत? व्रज देविके च ललिते, ललिता सखी कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत? श्री गोवर्धन कल्पपाद पतले. कदाचित कृष्ण गोवर्धनच्या पायथ्याशी तर नाहीत, गायी चारण्यासाठी गेले तिकडे. कधी मला त्यांचं दर्शन होणार, कधी मला तुमचं दर्शन होणार, कधी मी तुमच्या चरणांचा आश्रय प्राप्त करणार, कधी मला वृंदावनवास नित्य देही वृंदावनवासम नित्य देही वृंदावनवासम. या देहामध्ये मी कधी शाश्वतरित्या मला वृंदावनचा वास किंवा पंढरपूरचा वास, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनिक दर्शन विठोबाचे, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, मागणे श्रीहरी दुसरं काही नको आम्हाला. न धनम न जनम न सुंदरीं कवितां वा जगदीश कामये, मम जन्मनी जन्मनीश्वरे भवताद भक्तीर अहेतुकी त्वयी. अहेतुकी भक्ती प्रदान करा, प्रेम द्या, प्रेम कृष्ण प्रेम आम्हाला प्राप्त होऊ द्या. ही एक आस मनामध्ये लागेल. आणि ह्या सगळ्या यज्ञ करण्याचं हेच फळ आहे की आपण आत्मसाक्षात्कारावर उन्नत झालं पाहिजे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की, उपस्थित भक्तवृंद की, गौर प्रेमानंदे. हरी हरी.